हॅलो. नमस्कार. मी प्राध्यापक चिंतामण धिंदळे, राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर. आपण पहिलं जे इंट्रोडक्टरी प्रकरण होतं, त्यानंतर दुसरं जे म्हणजे पहिल्या प्रकरणामधील पहिला घटक जो आहे तो साहित्य इतिहासाची संकल्पना. या साहित्य इतिहास संकल्पना याच्याविषयी आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत. साहित्य इतिहास संकल्पना ते प्रास्ताविक जर आपण पाहिलं तर मराठी साहित्य इतिहास हा साहित्याच्या इतिहासाचा भाग आहे. भूमी, संस्कृती, इतिहास या घटितांना लक्षात घेऊन मराठीत जे लिहिले गेले ते मराठी साहित्य. समाज, संस्कृती, धर्मकल्पना, तत्त्वज्ञान, आर्थिक स्थिती, भूमिका, कालखंड, वाङ्मयीन व कला परंपरा इत्यादी गोष्टी साहित्य इतिहासात लक्षात घेतल्या जातात. प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे आपण नेमकं मराठी साहित्य इतिहासामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. आपण जरी साहित्याचा अभ्यास असं जरी म्हटलं तरी साहित्य हे कुठे घडतं तर समाजामध्ये घडतं. आणि समाज, संस्कृती, राजकीय स्थिती ह्या सगळ्या गोष्टी साहित्यामध्ये येत असतात. म्हणजे भूमी, संस्कृती, इतिहास ही घटित जे आहेत ते मराठी साहित्यात येतात. आणि म्हणून आपण पुढे जो अभ्यास करणार आहोत प्रत्येक प्रकरणावाईज, तर तो याच घटकांना धरून पुढे आपल्याला करायचा आहे की त्या साहित्य कृतीमध्ये, त्या साहित्य प्रकारामध्ये कोणत्या प्रकारचं संकल्पना जी आहे ती अत्यंत त्याला म्हणता येईल की काही संकल्पना ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात आल्यात, काही संकल्पना पुसट चालल्यात, काही संकल्पना आलेल्याच नाहीत. म्हणजे मराठी साहित्यात समाज, संस्कृती, धर्मकल्पना, म्हणजे काही कलाकृती धर्मकल्पना आल्यात, काही कलाकृतीमध्ये तत्त्वज्ञान आलेले, काही साहित्यकृतीत आर्थिक स्थिती जी आहे, म्हणजे लेखकानं त्याच्या पद्धतीनं जे लिहिलेलं आहे, त्याला जो अनुभव आला तर त्या अनुभवाचं जसं आहे तसं रूपांतर न करता त्यांनी त्याच्या पद्धतीनं त्यांनी स्वतःची अशी एक काय म्हणूया की त्याला कथानक तयार केलं आणि त्या कथानकाच्या माध्यमातून त्याला तो जो विषय आहे तो लोकांपर्यंत पोचवायचा आहे, वाचकांपर्यंत पोचवायचं आहे, समीक्षकांपर्यंत पोचवायचं आहे. ते जे पोचवणं आहे त्या पोचवण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तर एक एक घटक निवडले आहे. लेखकाची जी भूमिका आहे लिहिण्यामागची, ती भूमिका त्या साहित्यकृतीतून, साहित्य प्रवाहातून आपल्याला जाणवते. कालखंड, वाङ्मयीन व परंपरा इत्यादी गोष्टी साहित्य इतिहासात लक्षात ठेवाव्या लागतात. एकूणच साहित्य इतिहासाचा अभ्यास करत असताना समाज, संस्कृती, धर्मकल्पना, तत्त्वज्ञान, आर्थिक स्थिती, भूमी, इतिहास, मानवाचा इतिहास ह्या सगळ्या गोष्टी साहित्यकृतीत येत असतात. मराठी साहित्यामध्ये जे काही आलेलं आहे त्याची सुरुवात कुठून झाली, कशी झाली, त्यानंतर ब्रिटिश या ठिकाणी जे आले, अव्वल ब्रिटिश कालखंड आपण ज्याला म्हणतो, तर 1818ला मराठेशाहीचा निपात झाला. आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण तर मराठी म्हणजे एकूणच ब्रिटिशांचं जे काही वर्चस्व ज्याला म्हणता येईल किंवा ब्रिटिशांनी आपले जे पाय रोवले, तर त्याच्यानंतर साहित्यामध्ये जो काही बदल झालेला आहे, साहित्यात जे काही पडसाद उमटले, जे लिहिलं गेलं, मग त्याच्या ब्रिटिशांनी इंग्रजी, त्यांचं इंग्रजी विषय म्हणजे इंग्रजीचं जे काही शिक्षण आहे त्या शिक्षणाच्या नंतर ही लोकं जे काही शिकली या ठिकाणची, त्यांनी भाषांतर युगामध्ये आपण बघतो की भाषांतर युगामध्ये अशा प्रकारचं इंग्रजी पाश्चात्य जे साहित्य आहे ते साहित्य प्रामुख्याने मराठीत आल्याचं आपल्याला जाणवतं. आता ह्या साहित्य इतिहासाच्या संकल्पनेसंदर्भात काही तज्ज्ञ अभ्यासकांनी, समीक्षकांनी ज्या काही व्याख्या केल्यात त्या व्याख्यांचं स्पष्टीकरण किंवा ते विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत. वसंत आबाजी डहाके यांची एक व्याख्या आपण इथे पाहतो. एक संस्कृती असलेला, एक भाषा असलेल्या प्रदेशात लोकांच्या साहित्याचा इतिहास म्हणजे मराठी वाङ्मयाचा इतिहास, असं त्यांचं म्हणणं आहे. आता ज्या पद्धतीनं लोकसाहित्याची एक व्याख्या मी मुद्दाम जोडून घेतो, ती व्याख्या अशी आहे की विशिष्ट प्रदेशात राहणारा, विशिष्ट बोली बोलणारा, विशिष्ट परंपरा जपणारा, संस्कृती जपणारा असा जो गट आहे त्याला आपण समाज म्हणतो. मग ही समाजाची जी व्याख्या आहे त्याच व्याख्याला आपण जर इथे विश्लेषणात जर आणलं तर साहित्य इतिहास म्हणजे काय, मराठी वाङ्मयाचा इतिहास म्हणजे काय, तर एका विशिष्ट प्रदेशामध्ये जी लोकं राहतात, एक भाषा बोलतात, एक संस्कृती ती जपतात आणि तो विशिष्ट प्रदेश असतो. म्हणजे कोकण प्रदेश आहे,
मध्य महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, खानदेश आहे, विदर्भ आहे, पूर्व विदर्भ आहे, पश्चिम विदर्भ आहे. तर हे सगळे प्राकृतिक, आता हे झालं फक्त महाराष्ट्रापुरतं. आपण भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये विविध राज्य आहेत, म्हणजे जवळजवळ 29 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आपण जेव्हा बघतो, त्या उत्तरेकडची संस्कृती वेगळी आहे, तिथली भाषा वेगळी आहे, तिथला प्रदेश वेगळा आहे. उत्तर, पूर्व, पश्चिम चारही दिशांचा विचार केला तुम्ही पाहिलं की नॉर्थ ईस्ट जो आहे त्याला 7 सिस्टर्स असं आपण म्हणतो. त्या नॉर्थ ईस्टमधलं जे कल्चर आहे, जी संस्कृती आहे, ज्या बोली आहेत, ज्या भाषा आहेत, ती संपूर्णतः वेगळ्या आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी आसाम असेल, मेघालय असेल, त्रिपुरा असेल, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम असेल, या सगळ्या राज्यांमध्ये पाहिलं तर जवळजवळ आपण 300 ते 350च्या वर बोली बोलणारे तिथे तो समूह आहे. विशेषतः तो सगळा समूह आदिवासी समूह आहे. त्यांची एक विशिष्ट संस्कृती आहे. आणि मग वसंत आबाजी डहाके यांनी ज्या पद्धतीनं ही व्याख्या केलेली आहे का त्यांचं असं म्हणणं की वाङ्मयाचा इतिहास, मग नॉर्थ ईस्ट ज्याला म्हणता येईल आपल्याला, जो ईशान्येकडचा जो भारत आहे, त्या ईशान्येकडच्या भारताच्या लोकांचा तिथल्या साहित्याचा अभ्यास करणं म्हणजे वाङ्मयाचा इतिहास आहे. आता इथे मराठी वाङ्मयाच्या इतिहास संदर्भात आपण जेव्हा बोलतो आहे तेव्हा महाराष्ट्र प्रदेशाच्या व्यतिरिक्त बृहन महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो, म्हणजे MP मध्ये मराठी बोलणारे लोक आहेत, कर्नाटकमध्ये मराठी बोलणारे लोक आहेत, गुजरातमध्ये मराठी बोलणारे लोक आहेत, अगदी हरियाणात तुम्ही जर गेला तर पानिपतच्या लढाईमध्ये जी लोकं तिथे राहिलेली होती, म्हणजे 1763ची जी तिसरी लढाई आहे, मराठी आणि अब्दाली, तर तिथं तो राहणारा मराठी माणूस आहे. म्हणजे अशा प्रकारे अगदी अमेरिकेमध्ये मराठी मंडळ आहे. जगभर जे काही मराठी बोलणारी माणसे त्यांचं स्वतंत्र जे काही त्या ठिकाणचं राहण्याचं वसतिस्थान आहे. अशा ह्या सगळ्या प्रदेशातल्या एकभाषा बोलणाऱ्या प्रदेशामधली संस्कृती, त्यांचा पेहराव, त्यांचा रीती रिवाज, परंपरा, ह्या सगळं कशात येतं तर ते साहित्यामध्ये येतं. आणि म्हणूनच त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांच्या साहित्याचा इतिहास म्हणजे मराठी वाङ्मयाचा इतिहास होय. आपण गंगाधर पाटील हे समीक्षक म्हणून तुम्हाला सगळ्यांना परिचित आहेत. आणि गंगाधर पाटलांनीसुद्धा एक व्याख्या केली. त्यांचं असं म्हणणं आहे की साहित्यकृती व वाचक यांच्यामधील परस्पर संबंधाचा इतिहास म्हणजे साहित्य इतिहास होय. खरं तर ही जी व्याख्या आहे ते अत्यंत समर्पक असं आपल्याला म्हणता येईल की साहित्यकृती आणि वाचक. तर आता हे 3 गोष्टींचा आपण जर विचार केला प्रामुख्याने की साहित्य निर्मिती कुठे होते तर समाजामध्ये होते. म्हणजे जो साहित्यिक आहे, लेखक आहे, तो तुमच्या माझ्यासारखाच एक विशिष्ट प्रकारच्या समाजात राहतो आणि तो समाजात जिथे राहतो ना तर त्या समाजाच्या चालीरीती, परंपरा, घडामोडी, घटना तो बारकाईने बघत असतो. तो सूक्ष्म नजरेनं बघतो. तर त्याच्याकडं दोन प्रकारच्या गोष्टी आहेत. म्हणजे एक तर त्याच्याकडे प्रतिभा आहे आणि प्रतिभेच्या अनुषंगानं समाजाकडे बघण्याची त्याची जी दृष्टी आहे ती सूक्ष्म दृष्टी आहे. आणि मग तो त्याने पाहिलेला अनुभव सर्जनशीलतेने या ठिकाणी मांडताना दिसतो. म्हणजे साहित्यकृती आणि वाचक यांच्यामध्ये परस्पर संबंधाचा इतिहास म्हणजे साहित्य इतिहास असं गंगाधर पाटलांचं म्हणणं आहे. कारण कुठल्या प्रकारचा लेखक आहे त्याने लेखकानं लिहिलेली साहित्यकृती वाचकापर्यंत जाते, वाचकाला ते आवडते. वाचक जो आहे तो त्याच्या आवडीप्रमाणे ते वाचत असतो. म्हणजे काही लोकांना कविता आवडतात, काही लोकांना कादंबरी, कथा, त्याच्यामध्ये परत वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत. ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य, तौलनिक साहित्य, संत साहित्य, शाहिरी वाङ्मय, म्हणजे असं प्रचंड प्रकारचं म्हणजे अभिरुचीचं जर घटक या ठिकाणी पाहिला तर प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं आवडत असतं. आणि मग गंगाधर पाटलांची त्या ही व्याख्या जी आहे त्याचं म्हणणं असं आहे की साहित्यकृती वाचक यांच्यामधला जो संबंध आहे, म्हणजे एखादी कलाकृती खूप जर आवडली, म्हणजे उदाहरणार्थ आपण पाहिलं ययाती ही ज्ञानपीठ पुरस्कार विजेती कादंबरी, असं मराठी बोलणारा, मराठी लिहिता वाचता येणाऱ्या माणसानं प्रत्येकानं ते वाचलेले आहे. तर तिच्याविषयी त्याची जी ओढ आहे म्हणजेच काय का इथे ह्या दोघांचा साहित्यकृतीचा आणि वाचकांचा यांचा जो काही संबंध आलेला आहे त्या संबंधाचा इतिहास म्हणजे साहित्य इतिहास आहे. एकूण आपण जेव्हा ह्या वाङ्मयाच्या इतिहासाचा अभ्यास पुढच्या घटकांमध्ये येणार आहे ते कालखंड दिले 1818 ते 1960पर्यंतचा, अगदी 2020पर्यंत आपण जर अलीकडे आलो तर या कालखंडामध्ये पहिल्या सत्रात आपण 1920पर्यंत येतो. 1920पर्यंत जेव्हा आपण येतो तेव्हा सगळ्या प्रकारचे जे साहित्य प्रकार आहेत ना त्या साहित्य प्रकाराचा आढावा घेतो. तो आढावा घेतो म्हणजे काय की त्या वेळेस ती कादंबरी निर्माण झाली, ती कथा, तो निबंध,
ती कविता आणि त्याचा वाचकांच्या मनावरती, जीवनावरती, जगण्यावरती, एकूणच वर्तनावर काय परिणाम झाला आहे, हे सगळं आपण जेव्हा तपासतो तेव्हा मग आपण म्हणतो की समजा आगरकरांचा निबंध समाज सुधारण्याच्या मार्गाने जाणारा आहे, किंवा फुलेंचं निबंध जो आहे तो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असणार आहे, किंवा पण लक्षात कोण घेतो ही कादंबरी पाहिली तर त्या काळामध्ये म्हणजे 1818 ते 84 या दरम्यान स्त्रियांची जी स्थिती होती इथली महाराष्ट्रामधल्या, त्या स्त्रियांच्या स्थितीवरती भाष्य करणार आहे. म्हणजेच काय तर साहित्यकृती आणि वाचक यांच्यातला जो परस्पर संबंध आहे तर तो आपण काय करत आहोत तो उलगडून दाखवत आहोत. त्यावेळची कविता, तिची वैशिष्ट्य, तिच्या प्रेरणा, त्या लेखनामागे काय हेतू होते आणि काय साध्य करायचं होतं, ह्या सगळ्यांचा विचार ह्या व्याख्येमध्ये समाविष्ट झालेला आहे. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की वसंत आबाजी ढाके आणि प्राध्यापक गंगाधर पाटील यांच्या ह्या 2 व्याख्या पाहिल्यात. त्याचबरोबर इथे पाश्चात्यांच्या काही व्याख्या आहेत, ती व्याख्या आपण इथे बघायच्या आहे. क्रेन नावाचा जो पाश्चात्य अभ्यासक आहे, तर त्याने असं म्हटलं आहे की साहित्य इतिहास म्हणजे केवळ वाङ्मयाअंतर्गत घटकांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास, आणि साहित्य इतिहासाची संकल्पना म्हणजे उघडच इतिहास आणि टीका म्हणजे समीक्षा यांचे एकत्रीकरण. म्हणजे साहित्य इतिहासाची संकल्पना म्हणजे उघडच इतिहास आहे आणि टीका म्हणजे समीक्षा आहे, यांचं एकत्रीकरण म्हणजे साहित्य इतिहास आहे किंवा वाङ्मय इतिहास आहे, असं या ठिकाणी क्रेनचं म्हणणं आहे. आता क्रेनचं म्हणणं काय आहे की साहित्य इतिहासाची संकल्पना म्हणजे इतिहास आणि टीका म्हणजे समीक्षा. म्हणजे साहित्यकृती जेव्हा निर्माण होते तेव्हा ते ऑटोमॅटिकच निर्माण झाल्यानंतर जशी ती निर्माण होते तशाच पद्धतीनं त्या साहित्यकृतीचं समीक्षा सुद्धा जी आहे तर ती समीक्षा निर्माण होत असते. कारण साहित्यकृती निर्माण झालीच नाही तर समीक्षा निर्माण होणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे साहित्यिक, समीक्षक आणि वाचक या तिघांचा हा जो ट्रँगल आहे, हा ट्रँगल व्यवस्थितरित्या उलगडून पाहणे आणि म्हणजेच साहित्याचा इतिहास अभ्यासणे असं या ठिकाणी क्रेनला म्हणायचं आहे. कारण प्रत्येक कालखंडामध्ये ज्या साहित्यकृती जन्माला आल्या, ज्या साहित्यकृती लिहिल्या गेल्या, त्या साहित्यकृती विशिष्ट प्रकारे काहीतरी मनात, डोक्यात हेतू ठेवून साहित्यिकाने ते लिहिल्याचं आपल्याला जाणवतं. कारण त्या प्रत्येक साहित्यकृतीमध्ये साहित्य प्रवाहामध्ये आलेले जे विषय आहेत ते विषय त्या त्या कालखंडातील स्थितीगतीचं जे वर्णन आहे त्यातले जे बारकावे, ते बारकावे आपल्याला त्या ठिकाणी जाणवतात. साहित्यकृती लिहून झाल्यानंतर ती जेव्हा वाचकांच्या हातामध्ये येते तर वाचकांमध्ये समजा वाचक जे असतात ते मनोरंजन, त्या मनोरंजनासाठी वाचतात, काही कुतूहलापोटी वाचतात, जिज्ञासेपोटी वाचतात. समीक्षकाची गोष्ट मला थोडीशी वेगळी आहे, कारण समीक्षक जो आहे तो अगदी निर्हेतुक म्हणजे कुठल्या प्रकारचा हेतू मनात न ठेवता ती साहित्यकृती त्याच्या आवडीचा तो साहित्य प्रकार असेल. पुढे मग समीक्षकांमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग आहेत. विशेष म्हणजे कविता आवडणारा एक समीक्षक वर्ग आहे, फक्त काव्याचाच अभ्यास करणारा, कादंबरीचा अभ्यास करणारा वेगळा आहे. त्याच्यानंतर कादंबरी, ललित लेख, ललित निबंध असेल, लघुनिबंध असेल, प्रवासवर्णन असेल, जेवढे काही साहित्यामध्ये प्रकार आहेत त्या सगळ्या प्रकारांचा प्रवाहनिहा समीक्षा करण्याचा एक गट असतो. प्रत्येक समीक्षकाची दृष्टी वेगळी आहे. जसं साहित्यिकाच्या आवडीचा एखादा विषय असतो तसंच समीक्षकाच्या आवडीचा सुद्धा तो विषय असू शकतो आणि तो असतोच असतो. वाचकाचं आणि समीक्षकामधला जो काही फरक आहे तो म्हणजे वाचक आपल्या मनोरंजनासाठी, आवडीसाठी, अभिरुचीसाठी, काहीतरी आकलनासाठी, आस्वादासाठी आणि फार तर फार कुतूहलपोटी तो वाचत असतो. आणि म्हणून क्रेननं काय सांगितलेलं आहे की साहित्य इतिहास म्हणजे केवळ वाङ्मय अंतर्गत घटकांचा परस्पर संबंधाचा अभ्यास नसून साहित्य इतिहास संकल्पना म्हणजे उघडच इतिहास, साहित्याचा इतिहास समजून घेणं आणि समीक्षा समजून घेणं यांचं एकत्रित अभ्यास करणं म्हणजे साहित्य इतिहास आहे असं त्याचं म्हणणं आहे. आता पुढच्या घटकाकडे आपण वळत असताना साहित्य इतिहासाची जी संकल्पना आहे ती संकल्पना कशी समजून घ्यायच्यासाठी साधारणतः एक 9 मुद्दे, 9 घटक आपल्याला या ठिकाणी जाणवतात. तर ते जे आहेत तर त्याच्याकडे आपण वळणार आहोत. ते जे घटक आहेत तर इथे पहिला मुद्दा आहे की साहित्यातील एखाद्या दुसऱ्या पैलूला प्राधान्य. दुसरा आहे की साहित्य ही एक व्यापक सांस्कृतिक घटना. तिसरा घटक आहे कालखंडात्मक विभागणी. चौथा आहे युगप्रवर्तन साहित्यभूमी आणि पाचवा आहे साहित्य प्रकारांचा विकासक्रम. सहावा घटक या ठिकाणी आहे साहित्याचा इतिहास जो आहे तो साहित्याचा इतिहास जो आहे
तो मानवी संवेदनशीलतेचा इतिहास आहे. कालसंदर्भ, इतिहास लेखन, कला आणि शास्त्रही आणि कालसापेक्षता. आता हे 9 जे मुद्दे आहेत ते साहित्य इतिहासाची संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला कामी पडणार आहेत. पहिल्या घटकाकडे जर आपण पाहिलं तर पहिला घटक आहे की साहित्यातील एखाद्या दुसऱ्या पैलूला प्राधान्य देणे. आता साहित्य जे आहे तर ते साहित्याचे अनेक पैलू आहेत. मग त्यातला एखादा दुसरा पैलूला प्राधान्य देऊन तो समजून घ्यायचा, की सगळे पैलू स्पष्ट करायचे, हा इथे महत्त्वाचा घटक आहे. बऱ्याचदा कसं होतं की जी साहित्यकृती आहे किंवा जे साहित्य प्रवाह आहे, जो साहित्य प्रकार आहे, तर त्याच्या सगळ्या घटकांचा अभ्यास केला जातो आणि मग त्या सगळ्या घटकांपैकी जो एखादा किंवा 1-2 ज्याला म्हणता येतील की जे घटक फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावी असे ठरतात, त्या प्रभावी ठरणाऱ्या घटकांना प्राधान्य देऊन मग त्या साहित्यकृतीचा किंवा त्या साहित्य प्रकारावरती त्या साहित्य प्रकारावरती विश्लेषण केलं जातं आणि मग साहित्य ते संकल्पना समजून सांगता येऊ शकते. साहित्य एक व्यापक सांस्कृतिक घटना आहे. मुळातच साहित्य ही जी काही संकल्पना आहे ही व्यापक आहे. ती एक सांस्कृतिक घटना आहे. कारण त्याच्यामध्ये जे काही लिहिलं जातं साहित्यामध्ये तर ते सांस्कृतिक ठेवा त्याच्यामध्ये आहे. रूढी, रीती, रिवाज, परंपरा, एकूण त्या समाजाचा इतिहास जो आहे तो अत्यंत व्यापक पद्धतीने त्यामध्ये मांडलेला असतो आणि म्हणून जी काही साहित्य एक व्यापक सांस्कृतिक घटना आहे आणि ती घटना समजून घेत असताना आपल्याला पूर्ण पार्श्वभूमी, त्या निर्मितीमागची सगळे घटक समजून घ्यावे लागतात. तिसरा मुद्दा आहे की कालखंडात्मक विभागणी. आता ही कालखंडात्मक विभागणी कशासाठी? तर अभ्यासाच्या सोयीसाठी ते करणं फार महत्त्वाचं आहे आणि ज्या पद्धतीनं माणूस जसं भाषा जी आहे ती प्रवाही आहे, भाषेमध्ये बदल होतो, भाषेचा विकास होतो आणि भाषेचा विकास होणेच म्हणजे मानवाचा विकास होणे, समाजाचा विकास होणे आणि समाजाच्या विकासामुळे तो जसा जसा विकास करतो त्या विकासाचे चांगले वाईट परिणाम हे कलाकृतीमध्ये उमटत असतात आणि म्हणून अभ्यास सोयीचा व्हावा, अभ्यास सोपस्कर होण्यासाठी कालखंडाची विभागणी केलेली असते. कारण काही प्रेरणा ज्या आहेत साहित्यातल्या, काही घटना ज्या आहेत, काही जे विषय आहेत ते समजा 1818 ते 74मध्ये निबंध वाङ्मय जो आहे त्याचा जो विकास झाला, त्याला जे काही मूळ धरलं किंवा ते ज्याला म्हणता येईल की ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये लिहिलं गेलं, तर तोच साहित्य प्रकार 74 ते 20मध्ये तो कमी होत गेलेला दिसतो. 20पासून 40मध्ये त्याच्या सगळ्या संकल्पना संदर्भ बदललेले आपल्याला दिसतात. म्हणून आपल्याला जर एखाद्या साहित्य प्रवाहाचा, प्रकाराचा एकूण वाङ्मय इतिहास जर अभ्यास करायचा असेल तर इतका हा लांबीचा जो पट्टा आहे तर त्याच्याऐवजी आपण तो जर तुकड्यामध्ये अभ्यास केला तर तो अधिक आपल्याला समजणारा असतो. त्या संकल्पना स्पष्ट होणाऱ्या असतात. म्हणून कालखंडात्मक विभागणी अत्यंत महत्त्वाची आहे साहित्य इतिहासाची संकल्पना समजून घेताना. युग प्रवर्तन साहित्य भूमी. इथे कसं आहे की प्रत्येक युग म्हणजे प्रत्येक काळामध्ये युगामध्ये साहित्याची जी संकल्पना आहे ती बदलत गेलेली आहे. साहित्यभूमी ही बदलत गेलेली आहे. 5वा मुद्दा आहे की साहित्य प्रकारांचा विकासक्रम. आता कुठलाही साहित्य प्रकार जर घेतला म्हणजे जो प्रारंभापासून तर 1818पर्यंत, 1818पासून 2020पर्यंत, म्हणजे जेव्हा प्रारंभ ते 1818पर्यंत आपण येतो तेव्हा 12व्या-13व्या शतकामधील ज्ञानेश्वर किंवा संत साहित्याचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये वापरात आणलेली जी भाषा आहे ती मराठीच भाषा जरी असली तर त्या मराठी भाषेचा जो काही विकास पुढे आपल्याला दिसतो आणि त्याच पद्धतीनं साहित्य प्रकारांच्या बाबतीत पाहिलं तर कविता, कथा आणि कादंबरी यांचा विकास. साधारणतः कथा आणि कादंबरी 19व्या शतकात आली. पण काव्य आणि नाटक हे म्हणजे प्रारंभापासून आपण जर पाहिलं, संस्कृत नाटकांचा इतिहास पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला ते जाणवतं. आणि मग तिथे जर आपण ते पाहिलं तर विकासक्रम कसा होत गेला की पूर्वीची संगीत नाटकातून हळूहळू संगीत दूर होऊन पुढे संवाद आले, ज्याला डायलॉग्स म्हणतो आपण. संवादाच्या माध्यमातून विषय बदलत गेले. पौराणिक विषय होते, आध्यात्मिक होते, धार्मिक होते, ते बदलून सामाजिक विषयांना अग्रक्रम आला. नाटकांमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर नाटकांमध्ये अगोदरच्या काळामध्ये
म्हणजे 1818 ते 74 ते 20पर्यंत नाटकात काम करणारे जे स्त्री पात्र होते ते पुरुषच असायचं. परंतु 1920 नंतर 40-60च्या नंतर असं आपलं लक्ष येतं की त्या ठिकाणी स्त्री पात्र ह्या स्त्रिया करायला लागलेल्या आहेत. म्हणजे हा साहित्य प्रकाराच्या विकासाचा एक प्रकारचा क्रम आपण लावून अभ्यास सुटसुटीत होऊ शकतो. साहित्य इतिहासाची संकल्पना जी आहे ती आपल्याला समजून घेता येते. 6वा मुद्दा आहे तो साहित्याचा इतिहास हा मानवी संवेदनशीलतेचा इतिहास आहे. मुळात मुद्दाच असा आहे की साहित्य निर्मिती ही मानवाच्या संवेदनशीलतेतूनच निर्माण झालेलं आहे. म्हणजे माणसाकडं संवेदनशीलता नसती तर त्यांनी लेखन केलं नसतं. आणि ते जे काही साहित्य लेखन असेल, वैज्ञानिक लेखन असेल, ग्रंथ असतील, पुराणं असतील, कुठलंही लेखन असू द्या, पण हे लेखनामागची प्रमुख जी गोष्ट आहे ती संवेदनशीलता आहे. आणि म्हणून साहित्याचा इतिहास म्हणजे मानवी संवेदनशीलतेचा इतिहास आहे. त्या त्या कालखंडामध्ये त्या त्या प्रत्येक लेखकानं प्रत्येक साहित्य प्रकारामध्ये जे लेखन केलं आहे त्याच्यामध्ये त्यांच्या संवेदनशीलता जाणवते. 7वा जो मुद्दा आहे तो कालसंदर्भ. आता प्रत्येक साहित्यामध्ये, साहित्य कृतीमध्ये, साहित्य प्रवाहामध्ये त्या त्या काळामधले संदर्भ येणं हे अपेक्षितच आहे. जसं वर पाहिलं आपण की नाटकामध्ये संगीत येत होतं, तर ते 1818 ते 74 ते 1900पर्यंत. त्यानंतर हळूहळू ते संगीत जाऊन संवाद यायला लागले. म्हणजे संवादाच्या पुढे जाऊन आता तुम्ही सगळे व्हर्च्युअल वगैरे बघतायत, व्हर्च्युअल नाटक आहे. म्हणजे आभासी म्हणजे झालं कसं की म्हणजे शेक्सपियरच्या याच्यात तुम्ही जर पाहिलं असेल तर शेक्सपियरच्या काळामध्ये ती जी काही रंगमंच होता, नाट्यसृष्टी होती ती ओपन होती, म्हणजे मोकळी. थिएटर संकल्पना नव्हती. आणि म्हणजे जरी भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये आपण जर पाहिलं तर भरताना ते रंगमंच कसा असावा, कुठे असावा, प्रकाश योजना या सगळ्या घटकांचा उल्लेख केलेला आहे. पण शेक्सपियरनं त्या 15व्या-16व्या शतकामध्ये जे काही लिहिलं, त्याचे जे नाटक सादरीकरण केलं, तेव्हा त्या नाटकाच्या सुरुवातीमध्ये त्यांनी तंत्र बदललेत. म्हणजे ॲरिस्टॉटलनी सांगितलेली जी काही तंत्र आहेत नाटकामधली, ती तंत्र मात्र शेक्सपियरने या ठिकाणी बदलल्याचं आपल्याला जाणवतं. आणि ती जी तत्त्व आहेत की त्यांनी म्हणजे एक सहज कालसंदर्भ म्हणून ह्या विषयाकडे आपण वळत असताना एक लक्षात घ्या की शेक्सपियरनं काय केलं की कुठल्याही नाटकाची सुरुवात होताना प्रथमतः ते ग्रामदेवता असेल, कुलदेवता असेल, त्या देवतेची प्रार्थना होऊन पुढे ते नाटक सुरू व्हायचं. परंतु इथे शेक्सपियरनं काय केलं की जो शेवटी घडणारा जो भाग होता आणि तो भाग पहिल्यांदा आणला. तर तो कशासाठी आणला, का आणला, याच्या संदर्भात जर आपण खोलात गेलो तर असं लक्षात येतं की त्यावेळी नाटक हा साहित्य प्रकार किंवा नाटक एकूणच कला प्रकाराचा विकास फारसा झालेला नव्हता. आणि नाटक पाहायसाठी जी लोकं दूरदूरून यायची, मग त्या लोकांची उत्सुकता वाढावी, ती लोकं खेळून बसावेत, त्यांना आणि म्हणून तो असं एखादा म्हणजे वेगळाच असा म्हणजे काहीतरी विशेष म्हणजे लोकांमध्ये एकदम कुतूहल जागृत व्हावं आणि त्यांना असं वाटावं की अरे हे काहीतरी वेगळे, आपण थांबलं पाहिजे, हे पाहिलं पाहिजे. अशा प्रकारचं जे काही नाटक आहे त्या नाटकाची सुरुवात त्यांनी केलेलं आहे. आता तुम्ही मॅकबेथ आहे किंवा तुमचं मॅकबेथ असेल, किंग लिअर असेल, या सगळ्याच नाटकामध्ये त्यांच्या म्हणजे जेवढी नाटकं आहेत त्या नाटकामध्ये अशा प्रकारे ते संदर्भ त्यांनी दिले. तर तात्पर्य काय की त्या त्या काळामध्ये ज्या साहित्यकृती असेल, कलाकृती त्याच्यामध्ये त्या काळाचे संदर्भ सापडतात आणि त्याचा अभ्यास करणे म्हणजे साहित्य इतिहास संकल्पना समजून घेणे. 8 नंबरचा मुद्दा या ठिकाणी आहे तो इतिहास लेखन, कला आणि शास्त्रही. आता वाङ्मयाचा इतिहास लेखन करणं हे शास्त्रसुद्धा आहे आणि कला आहे. मुळातच साहित्याबद्दल एक प्रकारचं वादग्रस्तता आहे की साहित्य लेखन ही कला की शास्त्र. समीक्षेला पण तोच मुद्दा लावतात, कला की शास्त्र. तर दोन्ही गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे साहित्य इतिहास लेखनामध्ये लिहिण्याची कला आणि मांडण्याची शास्त्र, ह्या दोन गोष्टी आपण काळजीपूर्वक तपासल्या पाहिजेत. कारण लेखन कला ही कलाच आहे, इतिहास लेखन ही कला आहे, परंतु त्याच्यात जी मांडणी करणार आहोत ते ऑथेंटिक असणार आहे. मग ही ऑथेंटिक मांडणीला शास्त्र लागतं, त्याला संदर्भ द्यावे लागतात, प्रॉपर पुरावे द्यावे लागतात. म्हणून इतिहास लेखन कला आणि शास्त्र ह्या दोन्ही गोष्टीमध्ये येतं. कालसापेक्षता होतं कसं की त्या त्या काळाचे संदर्भ त्या त्या काळामध्ये समजा 1818चे एखाद्या कादंबरीचं आपण अध्ययन करू, ते 2020मध्ये त्याची समीक्षा जेव्हा आपण करायला जाऊ तेव्हा आपल्याला त्याच्यामधला
ते जे काही त्या काळात ज्या घडलेल्या गोष्टी आहेत त्या आता 2020मध्ये नाहीत. तंत्रज्ञानात झालेला बदल, व्यक्तिविकासामध्ये, व्यक्तिमत्त्वामध्ये, अध्ययनामध्ये, अभ्यासामध्ये, एकूण तंत्रज्ञानामध्ये, एकूणच माणसाच्या जीवनात जे काही बदल झाले आहेत तर ते कालसापेक्षता या घटकामध्ये आपल्याला जाणवतं.